तुकाराम डफळ सैनिक समाज पार्टीचे नेते, जनसेवक, प्रचार प्रमुख आणि सर्व काही भावी आमदार, भावी खासदार, भावी मंत्री, गृहमंत्री, पर्यावरण संरक्षण मंत्री असे तुकाराम डफळ यांना या व्हिडिओद्वारे एक सैनिक समाज पार्टीबद्दल आणि सैनिक समाज पार्टीच्या पदाधिकाऱ्याबद्दल, ऑफिस बेअरबद्दल कळवण्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ बनवण्यात येत आहे की सैनिक समाज पार्टी ही जरी सैनिकांच्या विचारधारेतून सुरू झाली असली तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची पुनरावृत्ती करण्यासाठी पुढे आलेली आहे. आणि आपले सैनिक समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष बलबीर सिंग परमार साहेब हे जरी त्यांच्या सिनियर रँकपेक्षा कमी असले तरी परंतु ते राजकारणात ते मुरब्बी अभ्यासक आहेत. त्यांनी सैनिक समाज पार्टीची घटना तयार केली आहे, सैनिक समाज पार्टीची नियमावली तयार केली आहे आणि सैनिक समाज पार्टीची फाईल जेव्हा त्यांनी निवडणूक आयोग, केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सुपूर्द केली त्यावेळी त्यांना शाबासकी मिळाली होती की अशी फाईल प्रथमच आली आणि प्रथमच ती मंजूर झाली. त्यामुळे सैनिक समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आपण महाराष्ट्रातील टीम त्यांच्या मदतीला धावून गेली आहे. नवे आपला उत्कर्ष होत आहे. सैनिक समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मी 5 वर्ष धुरा सांभाळली, त्यानंतर जे आता ऑनररी कॅप्टन कदम साहेब धुरा सांभाळत आहेत ते सैनिकामधले मुरब्बी आहेत. ऑनररी रँक घेणं हे आम्हालाच माहिती असतं, एवढा सोपा विषय नसतो. त्यामुळे त्यांनी पण ही धुरा सांभाळली, यशस्वीपणे सांभाळली आहे. त्यामुळे तुम्ही तुकाराम डफळ तुम्ही सैनिक समाज पार्टीचे नेते आहात. नेते आम्ही तर तुमचे पाठीराखे आहोत. जसं की एखाद्या कार्यक्रमामध्ये गायक वेगळा असतो आणि त्याची साथ देणारे वेगळे असतात, आम्ही साथ देणार आहोत. सैनिक समाज पार्टीला तुम्ही ऑन ग्राउंड काम करून उंच शिखरावर नेऊन पोहोचवलं आहे. आता सैनिक समाज पार्टीचं आणखी एक तुम्हाला उदाहरण देतो की तुम्हाला जे काही हे फौजी लोक टॉन्ट करतात आणि तुम्हाला ओढण्याचा प्रयत्न करतात ते सगळे अज्ञानी आहेत, अडाणी आहेत, राजकारणातील एकदम गैरगुजरे लोक आहेत. राजकारणात येण्याची त्यांची क्षमता नाही. दे कांट स्टडी द पॉलिटिकल सायन्स. त्यांचं शिक्षण नाही, फक्त आम्ही फौजमध्ये असं होतो तसं होतो, त्यांनी काही राजकारण होत नसतं. त्यामुळे आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं आहे. लक्ष कुठं केंद्रित करायचं आहे? एकमेव लक्ष केंद्रित करायचं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती करण्यासाठी सैनिक समाज पार्टीचं स्पेशल सरकार, खास सरकार महाराष्ट्रामध्ये स्थापित करायचं आहे. आणि त्यासाठी सैनिक समाज पार्टीचा सिटीजन सोल्जर मुख्यमंत्री पदावर बसवण्यात येणार आहे. आता आपण राजकीय विश्लेषण करतो. जसं तामिळनाडूमध्ये विजय थलपती याने एक प्रस्तावतेच्या विरुद्ध आंदोलन केलं आणि त्याला तरुणांनी साथ दिली, तो मुख्यमंत्री झाला. परंतु त्याचं लिमिटेशन त्याच्या राज्यापुरतं आहे. सैनिक समाज पार्टीचं लिमिटेशन राष्ट्रीय लेवलचं आहे, राष्ट्रीय लेवलची विचारधारा आहे. आपण फक्त राष्ट्रीय लेवलचे 2च पक्ष आहेत, ते म्हणजे भाजप आणि काँग्रेस यांच्या तोडीला तोड करून त्यांच्या पुढे जायचं आहे. त्यासाठी सैनिक समाज पार्टीला आम समाजातील नागरिक साथ देणार आहे. आणि सैनिक समाज पार्टीचा जो जयघोष आहे, हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि लाल बहादूर शास्त्री यांनी दिलेली स्लोगन जय जवान जय किसान, किसान शब्दावर जास्त भर देण्यात येत आहे. कारण किसान समाज हा फार मोठा आहे आणि किसान समाजच हा फौजींचा जन्मदाता समाज आहे. त्यामुळे आपला जे सैनिक समाज पार्टीचं जे वादळ चालू आहे, जो धुरंधार प्रचार चालू आहे आणि त्याच्यात तुमचा तर मोठा सिंहाचा वाटा आहे.
आमचा इतर लोकांचा फक्त खारीचा वाटा आहे आणि तुकाराम ढफळ तुमचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे तुम्ही अशा बाजार गुंग्याकडे लक्ष द्यायची गरज नाही. सैनिक समाज पार्टीच आपल्याला मोठं करणार आहे. सैनिक समाज पार्टी मोठी आपल्यामुळं होणार आहे. त्यामुळे सर्व टीकाकारांचे कडे लक्ष देण्याची आवश्यकता नाही. ह्या सैनिक संघटना, फेडरेशन, व्हॉटेवर इट इज, ते सगळे अडाणी अल्पशिक्षित असतात. जसं राजकारणामध्ये सुद्धा अडाणी अल्पशिक्षितांचा भरणा आहे, तसा फौजीमध्येच पण आहे, संघटनामध्ये आहे. त्यांचं ज्युरिडिक्शन लिमिटेड आहे. त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करावा यासाठी आपल्यासाठी स्पेशल व्हिडिओ व्हायरल करण्यात येत आहे. धन्यवाद. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.